नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 जूनच्या भागामध्ये नंदिनी आणि मानिनीने मुद्दामूनच असा बुद्धिबळचा डाव मांडलेला असतो. तर तेव्हा काळजीपोटी जीवा पुढे येतो आणि नंदिनीला म्हणतो, "अगं, तुझ्या हाताला तर लागलेला आहे ना, तर मग तू सांग आणि मग मी डाव खेळतो," असं तिला तो सांगत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की "तू जरा अतिच करत आहेस हां जीवा, आणि तिचा डाव ना नीट तिलाच खेळू देत ना, आणि जर तू आलास ना तर आमचा डाव फसल," असं ती कोड्यातच बोलते. तर तेव्हा जीवा काय असं तिला विचारतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की "नाही, तसं नाही हो, तुम्ही तुमचं पुस्तक वाचा ना आणि आमचा मला खेळू द्यात ना." तर तेव्हा मानिनी सुद्धा त्याला सांगते. तर तेव्हा जीवाला त्याचं वाईट वाटतं आणि तो म्हणतो की "अरे बापरे, याला काय अर्थ आहे?" असं म्हणून तो परत जाऊन पुस्तक वाचायला बसतो. तर तेव्हा मानिनी आता आणि नंदिनी कुजबुजू लागतात आणि एकदमच हळू आवाजात मानिनी म्हणते की "अगं नंदिनी, आता पुढं काय करायचं?" तर तेव्हा नंदिनी हळूच आपल्या पायाखालून एक ब्लूटूथवाला इयरफोन काढते आणि तो मानिनीला सरकवते. तर तेव्हा त्या दोघीसुद्धा एक इयरफोन कानामध्ये घालतात आणि आता नंदिनी म्हणते, "आई, डाव तर मांडून झालेला आहे. आता खेळायला सुरुवात करायची का?" असं म्हणून ती आता पार्थला फोन लावते आणि तेव्हा पार्थचा मोबाईल वाजल्यानंतर इकडे पार्थ म्हणतो, "अरे, नंदिनीचा फोन आलेला आहे." तर तेव्हा मिथुन म्हणतो, "नंदिनीचा फोन आला ना म्हणजे जीवा तिथून गेलेला असणार. उचल लवकर आणि तो स्पीकरवरती टाक." तर तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि लगेचच म्हणतो, "हॅलो नंदिनी, गेला का जीवा? येऊ का मी तिकडे?" तर तेव्हा आता इकडून नंदिनी लगेचच कोड्यात बोलू लागते आणि म्हणते की "अहो अहो, 1 मिनिट, ही चाल अजिबात खेळू नका आई. उगाच फसाल आणि शत्रू अजून गेलेला नाही, इथेच आहे तो." तर तेव्हा इकडे मिथून गडबडतो आणि म्हणतो की "अरे, हे काय चाललेलं आहे? शत्रू काय, चाल काय? आणि तू चुकीच्या मुलाला फोन केलेला आहेस रे पार्थ." "अरे काय पार्थ?" तर तेव्हा आता पार्थ मिथूनला म्हणतो, "अरे काका, तू जरासं शांत बस." आणि त्यानंतर तो नंदिनीला म्हणतो की "नंदिनी, तुम्ही जे काही बोलला आहात ना, त्यामधलं आम्हाला काहीसुद्धा कळालेलं नाही." तर तेव्हा आता नंदिनी म्हणते की "अहो, तुम्ही जरा खेळ समजून खेळलात ना, तर मग तो सोपा आहे आणि मगच बाजी माराल तुम्ही." असं ती आता बोलत असताना आता जीवा त्या दोघींच्याकडे जरा शंकेनेच बघत असतो आणि आता तो नंदिनीला म्हणतो की "ए अगं, ए टॉक टाईम, किती बोलत आहेस तू? आणि बुद्धिबळ ना डोक्याने खेळत असतात, तोंडाने खेळत नसतात." तर तेव्हा आता इकडे मिथुनला जीवाचा आवाज ऐकल्यानंतर तो म्हणतो की "अरे अच्छा, असा आहे का? हा चिकट बाबा अजून तिथेच चिकटून बसलेला आहे असं वाटतं." तर तेव्हा आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते, "हे बघा, मला त्यांना बोलल्याशिवाय खेळता येत नाही जीवा, आणि जर तुम्हाला एवढाच त्रास होत असेल ना, तर आम्ही बाहेर जाऊ का?" तर तेव्हा आता मानिनी म्हणते, "अगं, आपण का बाहेर जायचं? माझी खोली आहे ना, त्याला डिस्टर्ब होत असेल ना, तर त्याने बाहेर जावं." ती आता जीवाला विचारते, "अरे जीवा, तू जातोस का बाहेर?" तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "नाही, मला तर आता डिस्टर्ब होत नाही आणि मी जाणार नाही." तर तेव्हा इकडे पार्थसुद्धा म्हणू लागतो की "हा आपल्या प्लॅनिंगचा जो शत्रू आहे ना, तो अजून तिथेच बसलेला आहे." तर तेव्हा आता मानिनी ते ऐकल्यानंतर म्हणते, "अरे हां, किती बरोबर. अरे हुशार आहेस की तू." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही, मी तर हुशार आहेच, पण प्लॅनिंगचं काय करायचं?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे खेळ तर कधीच सुरू झालेला आहे." तर तेव्हा आता इकडे मिथून म्हणतो, "हां, आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे आपण ना खुफिया पोलीस आणि एजंटसारखं बोलायचं कोड लँग्वेजमध्ये. म्हणजे कसं डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3 असं, कळालं का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे वाह! किती हुशार आहात तुम्ही. तुम्हाला खेळ कळायला आहे म्हणजे." तर तेव्हा ते ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, "अगं नंदिनी, माझी आई तर आहेच चॅम्पियन." तर तेव्हा मानिनी जीवाला म्हणते, "अरे जीवा, पण तुझी बायकोसुद्धा हुशारच आहे आणि हे सगळं डोकं ना तिचंच आहे." तर तेव्हा इकडे मिथून ते सगळं ऐकल्यानंतर आता वैतागतो आणि म्हणतो, "अरे बास झाला आता टाईमपास, आता आपण ना मुद्द्यावर येऊयात. आणि आता मला सांगा की जीवाचा बर्थडे कसा साजरा करायचा? बस का?" तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, "अरे 1 मिनिट थांब, मी सांगू का? आपण ना घरीच डेकोरेशन करूयात, नेहमी करतो तसं, आणि मस्त ना बर्थडे साजरा करूयात. काय म्हणता?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही नाही, प्लीज यावेळी ना चाल जरा बदलूयात, नाहीतर मग खेळायला ना काही वेगळेपणच राहणार नाही, नेहमीसारखंच होईल ते." तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, "हां, अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं, म्हणजे घर नको, बरोबर का?" तर तेव्हा आता मिथून म्हणतो, "हां बरोबर आहे, घर नको. आपण ना काय करूयात, रिसॉर्टला जाऊयात, मस्त म्हशीसारखं ना पाण्यात डुबूयात. कसं असू द्या ना, उन्हाळासुद्धा सुरू आहे आणि मग ना गारगार होईल ना, आणि तसंसुद्धा ना माझ्या दोन्ही सासवा आहेत ना, त्या श्रेया आणि पिहू, त्या माझ्या मागं लागलेल्या आहेत. बाबा कुठेतरी घेऊन जा, बाबा कुठेतरी घेऊन जा. आपण एक काम करूयात, आपण रिसॉर्टला जाऊयात, म्हणजे जीवाचा सुद्धा बर्थडे साजरा करूयात आणि आपल्या जीवाची सुद्धा मुंबई करूयात. आय लाईक धिस." असं तो म्हणत असताना मानिनी
मानिनी त्याला थांबवते आणि नाही नाही, हे एका दगडात दोन पक्षी मारू नकोस ग नंदिनी. आता ना राजा, वजीर, घोडा आणि उंट यांना पुढे जाऊ द्यात आणि बाकीच्यांची काही गरज नाही, असं ती कोड्यातच बोलल्यानंतर आता इकडे मिथून परत वैतागतो आणि म्हणतो, अरे हे काय बोलत आहेत या वहिनी, हा घोडा, वजीर आणि वहिनी काय बोलत आहे हो, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की म्हणजे आई अगं थांब जरा, नेमकं तुला काय म्हणायचं आहे, म्हणजे सगळे नको का? तर तेव्हा मानिनी म्हणते हां बरोबर, चला आता ना तुला तरी नेमकं कळालं. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते की पण हा राजा, उंट, वजीर, घोडा मला तर काही कळालंच नाही. तर तेव्हा आता जीवा आपल्या जागेवरून उठतो आणि म्हणतो की अगं हो आई, मला सुद्धा काही कळालं नाही आणि तुम्ही खेळताय कमी आणि बोलताय जास्त, असं तो आता म्हणू लागतो. तर तेव्हा मानिनी त्याच्यावरती भडकते आणि तू पण तेच करत आहेस, पुस्तक कमी वाचत आहेस आणि आमच्याकडे जास्त लक्ष देत आहेस तू, आणि असं करू नये राजा, जा वाचत बस, असं ती परत त्याला तिथून घालवून देते. तर तेव्हा जीवा म्हणतो अरे याला काय अर्थ आहे, असं म्हणून तो परत जाऊन खुर्चीवरती बसतो आणि पुस्तक वाचू लागतो. तर इकडे पार्थ म्हणतो हां मला आत्ता कळालं, राजा म्हणजे जीवा आणि वजीर म्हणजे नंदिनी, आत्ता माझ्या लक्षात आलं सगळं काही. पण हे उंट आणि घोडा कोण आहेत, असं तो आता विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की आणि गाढवच आहे की हा घोडा, काही कळतच नाही त्याला, असं ती म्हटल्यानंतर इकडे मिथून हसू लागतो आणि पार्थला अरे गाढवा म्हणून तो चिडवू लागतो आणि अरे तू घोडा आणि तुझी बायको काव्या म्हणजे उंट, असं तो म्हटल्यानंतर आता पार्थ त्याला म्हणतो अरे काका पण आय डोंट लाईक दिस, तू माझ्या बायकोला उंट बोललास का? तर तेव्हा मिथून म्हणतो अरे पार्थ, मी तुझ्या बायकोला कुठं उंट म्हणतो, तुझी आईच म्हणाली, असं म्हणूनच मी म्हणालो ना, असं तो सांगत असतो. तर तेव्हा पार्थ आता त्याच्याबरोबर भांडू लागतो आणि म्हणतो अरे आई काय पण म्हणेल, तू कशाला म्हणत आहेस आणि हसत आहेस? तर तेव्हा मिथून नाटक करू लागतो आणि म्हणतो अरे अरे काय काळ आलेला आहे, बायकोसाठी ना तू काकाला भांडत आहेस का? आणि लहानपणी तू काकाच्या पाठीवरती बसून घोडागाडी करत होतास. तर तेव्हा आता पार्थ परत त्याच्याबरोबर भांडू लागतो. तर इकडे आता मानिनी म्हणते अरे झालं का तुमचं भांडण? तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आई, पण मी आता कुठं भांडत आहे आणि माझं पुस्तक वाचत आहे का नाही, असं तो आता म्हणतो आणि यांच्या सगळ्या बोलण्यामधून सगळी भेळमिसळच झालेली असते मित्रांनो. तर आता नंदिनी म्हणते अहो जीवा, आई तुम्हाला म्हणायला नाहीत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं मग अजून इथं कोणाला म्हणाली असणार आहे ती, कारण तू तर खेळत आहेस आणि इथं अजून दुसरं कोणी आहे का? तर तेव्हा मानिनी म्हणते अरे जीवा, हे आहेत ना, हे घोडा, हत्ती, ते भांडत आहेत. तर तेव्हा आता इकडे मिथून म्हणतो अहो वहिनी, म्हणजे मी काय हत्ती आहे का? काय बोलत आहे तुम्ही? तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे काका तू तर हत्तीच आहेस, माझ्या काव्याला उंट बोलतोस का? मग तू तर हत्तीच आहेस. तर आता इकडे मानिनी जीवाला म्हणते अरे जीवा, तू आमच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझं पुस्तक वाच. तर तेव्हा आता इकडे मिथून म्हणतो की हां ठीक आहे, आता माझ्या लक्षात आलेलं आहे की थोडक्यात काय आहे, काव्या, नंदिनी आणि पार्थ या तिघांनी मिळून जीवाचा बड्डे साजरा करायचा आहे. तर तेव्हा या दोघी सुद्धा बरोबर असं म्हणतात. तर इकडे पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, आणि पण जायचं कुठे? तर तेव्हा आता इकडे मानिनी नंदिनीला कोड्यात विचारते काय ग नंदिनी, तुला काय वाटतंय? तर तेव्हा नंदिनी म्हणते की आता ना तुमच्या जीवा भावाचा राजा आहे, तुम्ही सुचवा. तर तेव्हा आता जीवा म्हणतो अरे काय काय चाललेलं काय आहे तुमचं, कधीचे खेळत आहे तुम्ही, आणि जर तुमचं झालं असेल ना तर आता आटपा पटकन आता बास करा. तर तेव्हा मानिनी म्हणते आलेला आहे, आता शेवटच्या टप्प्यावरच आलेला आहे आणि आम्हाला कॉन्सन्ट्रेट करू दे रे, तू तुझं वाच ना. तर तेव्हा आता पार्थ इकडून एकदम म्हणतो अरे आत्ता मला सुचलेलं आहे, आपण ना आपल्या फार्म हाऊसवरती जाऊयात. तर तेव्हा मिथून सुद्धा म्हणतो अरे वा, आय लाईक दिस फार्म हाऊस, येस चालेलच. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते अरे वा, खूपच छान सुचलेलं आहे की, आणि ही चाल तर माझ्या लक्षातच आलेली नव्हती. तर तेव्हा पार्थ म्हणतो की मला चाल ना लक्षात आलेली होती. तर नंदिनी म्हणते पण ही चाल ना मला माहितीच नव्हती. तर तेव्हा मिथून म्हणतो की नंदिनी डोंट टेक टेन्शन, देशमुख फार्म हाऊस एकदम भारी आहे, आणि मी काय म्हणतो की आपण जीवाला सांगून टाकूयात का, त्याला तर खूपच आवडेल. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे काका, जीवाला सांगायचं का नाही ना सांगायचं हे तर आपण नंतर ठरवूयात, उगेच आत्ता जाऊन सांगू नकोस तू. तर तेव्हा मिथून म्हणतो ओके बॉस, आप बोले उधर शोले, आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी आपलं देशमुख फार्म हाऊस ना बुक झालेलं आहे, तुला असं सांगतो तुला, आणि काव्याला खूपच आवडेल ते, असं म्हणून तो खुश होत असतो. तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे, छानच, असं म्हणून ती आता नंदिनीला कॉल कट करायला सांगते आणि दोघे सुद्धा आपल्या कानातले इयरफोन्स काढून ठेवतात. तर आता बघा इकडे मित्रांनो, काव्या मात्र
संभ्रमात असते आणि तिला रम्या जे काही बोलून गेलेली असते त्यावरून तिच्या डोक्यात आता धुमाकूळच माजलेला असतो. तर रम्या तिला म्हणालेली असते की मला जो प्रश्न पडलेला आहे ना तो वेगळाच आहे. बरं ठीक आहे, नंदिनीवरती हल्ला झाला त्यामुळे जीवाने जाणं, दीपकला मारणं सगळं काही मी समजू शकते, पण पार्थचं काय? आणि त्याच्यानंतर तिला ज्यावेळेस पार्थ आणि जीवा एकदम धावत घरामधून बाहेर पडत असतात आणि तिने ते बघितलेलं असं तो क्षण आठवतो आणि तिला त्या गोष्टीचा खूपच त्रास होत असतो. तर आता त्यानंतर जीवा नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो तो क्षण सुद्धा आता तिला आठवतो आणि आता तर ती खूपच रागराग करू लागते. आणि त्यानंतर आता रम्या बोललेली असते की मला नाही वाटत की पार्थ तुझ्यासाठी गेला असेल आणि तो सुद्धा नंदिनीसाठीच गेला असणार. आणि कमाल आहे ना, नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघांना पण किती काळजी आहे ना तिची, असं तिनं बोललेलं असतं. आता काव्याला ते आठवत असतं आणि काव्या म्हणते की बरोबर आहे रम्याचं, नंदिनीसाठी ते दोघे सुद्धा धडपड करत आहेत. ज्याच्यावर लग्नाआधी हक्क होता आणि ज्याच्यावर माझा आत्ता हक्क आहे तो सुद्धा, असं म्हणून ती आता रागाला येते. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी मानिनीला म्हणते आई चेक अँड मेट. तर तेव्हा मानिनी नंदिनीला म्हणते वा वा नंदिनी, तू हा जो खेळ काय खेळली आहेस ना तो तर मला खूपच आवडलेला आहे आणि दे टाळी, असं म्हणून त्या दोघी हसू लागतात. तर तेव्हा आता जीवा म्हणतो काय आवडला आहे? आणि बेसिकली ना तुमची बडबड ऐकून ना माझे कान दुखायला लागलेले आहेत. आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी चल आता उठ, तुझ्या गोळ्या घ्यायची वेळ झालेली आहे, बास कर आता. तर आता तेव्हा मानिनी परत जीवाला म्हणते की अरे जीवा तू तर ना जरा जास्तच करत आहेस, ती काय लहान बाळ आहे का, घेईल ना तिची ती गोळ्या, आणि तू ना जास्तीच बायकोच्या पुढे पुढे करत आहेस. आणि नंदिनीला म्हणते की जा ग नंदिनी, तू तुझ्या गोळ्या घे जा. तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे मी जाते आणि गोळ्या घेते, असं ती जीवाला सांगून आता तिथून उठते. तर तेव्हा आता जीवा तिच्या जागेवरती बसतो आणि मानिनीला म्हणतो की बरं ठीक आहे आई, आता चल आपण खेळूयात. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे मला तर आता खूप कंटाळा आलेला आहे आणि तू तुझं पुस्तक संपव ना, असं म्हणून ती तिथून उठतेच. तर तेव्हा जीवा नाराज होतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, नंदिनी आपल्या खोलीत येऊन गोळ्या घेत असते. इतक्यात रागारागात काव्या तिथं येते. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते अगं काव्या, बरं झालं तू आलीस आणि मी तुला बोलवणारच होते आणि मगाशी तू खाली आईंच्या रूममध्ये का नाही आलीस ग, असं तिला विचारते आणि आम्ही किती असं म्हणत असते. तर तेव्हा काव्या तिचं वाक्य खोडत तिला म्हणते तब्येत बरी आहे ना तुझी? तर तेव्हा नंदिनी आता नॉर्मल होते आणि तिला म्हणते हो आता जरा बरं वाटत आहे मला, आणि मगाशी ना जरा जीवाने गरम पाण्यामध्ये हात शेकून दिला ना आणि त्यामुळे आता जरा हँड मुवमेंट तरी होत आहे ना माझी, असं सांगितल्यानंतर आता काव्याला परत त्या गोष्टीचा त्रास होतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते आणि जीवात काय अख्खं घरच काळजी घेत आहे माझी, आणि तू सुद्धा किती काळजी घेत आहेस, वेळोवेळी येऊन माझी विचारपूस करत आहेस आणि तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट आहे मला, मग कुठला पेशंट बरा होणार नाही ग, असं ती म्हणत असताना आता काव्य तिला म्हणते बरोबर आहे, सपोर्ट तर आहेच ना आणि चांगलाच सपोर्ट आहे की तुला, असं ती आता थोडं वेगळ्या वाकड्या शब्दातच तिला म्हणत असते. तर तेव्हा नंदिनीला आता ती गोष्ट जाणवल्यानंतर ती म्हणते अगं काव्य तू ठीक आहेस ना, आणि तू असं का बोलत आहेस ग मला, आणि तुझं तर काय कळतच नाही, असं ती म्हणत असते. तर तेव्हा काव्य तिला म्हणते अगं ताई त्यात काय न कळण्यासारखं आहे, तर तेव्हा सगळं काही चांगलंच होतं आहे ना तुझं, आणि माझ्यासुद्धा जीवावर बेत्ता राहिलं होतं, तर तेव्हा कोणीच लक्ष दिलं नाही या सगळ्याकडं, पण जेव्हा तुझ्यावरती हल्ला झाला ना ताई, तेव्हा तुझा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघांचा सुद्धा जीव वर खाली झाला, दोघांनी मिळून मारामारी करून तुला न्याय मिळवून दिला आणि दोघांचा सुद्धा खूपच चांगला सपोर्ट आहे की तुला, असं तिने बोलल्यानंतर मात्र आता नंदिनीला जोराचा धक्काच बसतो. तर काव्या पुढं म्हणते की आणि दोघांना पण खूपच वाटतं ग तुझ्याबद्दल आणि मज्जाच आहे की तुझी, असं ती तिरकसच तिच्यासोबत बोलत असते. तर तेव्हा नंदिनी आता तिला म्हणते की असं वाटतं का तुला काव्या, आणि नाही अगं काव्या, जरी तू हे बोलत असलीस ना तरी सुद्धा ते शब्द तुझे नाहीत आणि तुझे विचार सुद्धा नाहीत, हे माझ्या चांगल्याच लक्षात येत आहे, असं तिने बोलल्यानंतर आता काव्या डोळे मोठे करते. तर नंदिनी तिला म्हणते यू नो काव्या, इतर कोणी सुद्धा मला हे बोललं असतं ना तर मला काहीच वाटलं नसतं, पण तू हे बोलत आहेस, आणि हो माझा नवरा आणि माझे धीर दोघे सुद्धा लढलेत माझ्यासाठी, माझ्यामुळे ना दोघांच्या मधली भांडणं मिटली, याचा आनंदच आहे मला, आणि तुला कसलं दुःख होत आहे ग एवढं, आणि नेमकं कसला राग आलेला आहे तुला, असं ती आता थोडं रागातच तिला विचारत असते. आणि जीवाना त्यांच्या बायकोसाठी लढले आणि नवरा म्हणून हक्क आहे तो त्यांचा, आणि माझा नवरा माझ्यासाठी लढला ना याचा आनंदच आहे मला.
मला आणि पार्थसुद्धा तिथे माझ्यासाठी गेलेले नव्हते, तर ते तुझ्यासाठी गेलेले होते. पार्थने सुद्धा दीपकला मारलं कारण त्याने तुझ्यावरती हल्ला केलेला होता. तुझा नवरा तुझ्यासाठी लढला, याचा त्रास होता आहे का गं तुला?" असं ती आता प्रश्न काव्याला करते. तर तेव्हा काव्याला धक्काच बसतो. तर आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस पार्थ सुरुवातीला म्हणालेला असतो की तो फक्त नंदिनीच्या जीवावर नाही तर काव्याच्या जीवावर सुद्धा उठलेला आहे आणि त्याला आत्ता कायमची अद्दल घडवायची वेळ आलेली आहे, असं म्हणून तो तिथून गेलेला असतो. तो क्षण तिला आठवू लागतो. तर आता काव्या पुढं नंदिनीला म्हणते की "हे बघ ताई, मी पार्थना अजून माझा नवरा मानलेलाच नाही आणि तुझ्या इतकी फास्ट मी नाही," असं ती बोलू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, "अगं पण फास्ट असण्याचा प्रश्नच नाही. जे आहे ना ते स्वीकारण्यात कसला आहे कमीपणा? मी आणि पार्थने हे लग्न स्वीकारलेलं आहे. आम्ही मान्य केलेलं आहे कारण तुझं आणि जीवाचं आयुष्य सोपं व्हावं म्हणून आणि तसं होत सुद्धा आहे. बघ ना, हळूहळू जीवासुद्धा बदलत आहेत, काळजी घेत आहेत माझी. आता कुठं संवाद व्हायला लागलेला आहे आमच्यामध्ये. पण काव्या, तू सुद्धा समोरच्याचं मन ओळखून ना त्याच्यासोबत नीट वागू शकत नाहीस का गं? आणि तू कशी सुद्धा वागलीस, किती सुद्धा कटू वागलीस ना, तर तुझ्याबद्दल वाटणारी आपुलकी, काळजी पार्थच्या मनामधून जरासुद्धा कमी झालेली नाही. आणि मला मान्य आहे की तुला तुझा जोडीदार नाही निवडता आला, पण देवाने तुझ्यासाठी जो जोडीदार निवडलेला आहे ना आणि नशिबानं तो किती चांगला आहे ते सुद्धा बघ ना तू. आणि तू हे का नाही बघत गं काव्या? आणि हे बघ काव्या, एकदाच मनात काय आहे ना तुझ्या ते बोलून टाक आणि एकदाच बोल आणि शेवटचं सुद्धा बोल आणि मग त्यानंतर ना आधीच्या आयुष्याकडे वळून सुद्धा बघू नकोस आणि नव्याने सुरुवात कर. मी तर म्हणत आहे की उद्याच कर आणि उद्या मुहूर्तसुद्धा चांगला आहे आणि स्थळसुद्धा चांगलं आहे." तर तेव्हा आता काव्या म्हणते, "म्हणजे काय?" तर तेव्हा आता नंदिनी सांगते की "परवा ना जीवांचा वाढदिवस आहे." तर तेव्हा काव्याला धक्काच बसतो आणि काव्या एकदमच म्हणते, "हो, परवा तर जीवाचा वाढदिवस आहे ना?" तर तेव्हा नंदिनी म्हणते की "हो, तेच तर मी तुला सांगत आहे ना आणि म्हणून तर आता आपण ना परवा दिवशी देशमुखांच्या फार्म हाऊसवरती जाणार आहोत आणि त्यांचं फार्म हाऊस आहे ना ते मला आजच कळालं." असं ती म्हणत असताना आता काव्या चक्क म्हणते की "हां, ते पनवेलजवळचं फार्म हाऊस का?" तर असं बोलल्यानंतर नंदिनी तिला म्हणते, "अगं काव्या, पण तुला कसं काय माहिती गं?" तर तेव्हा काव्या तिला आता बोलून सगळे शब्द सावरू लागते आणि म्हणते की "तुमचं लग्न चालू होतं ना तेव्हा ना मी जीवाच्या तोंडून ते ऐकलेलं होतं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं ठीक आहे, उद्या आपण तिकडं जायचं आहे." तर तेव्हा काव्या, "ठीक आहे, पण आपण सगळेच जाणार आहोत का?" असं ती आता विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही गं, आपण चौघेच जाणार आहोत." तर तेव्हा काव्या "चौघेच का?" असं तिला म्हणते आणि आता परत थोडं थांबून विचार करून ती म्हणते की "चौघेच जाणार आहोत ना, मग तर बरंच झालं." तर आता नंदिनी म्हणते, "अगं काव्या, तुझं हे काय चाललेलं आहे?" तर तेव्हा काव्या म्हणते, "काही नाही गं, ठीक आहे, आपण उद्या जाऊयात, काहीच हरकत नाही. आणि आता मी जे काही बोलले ना त्याबद्दल सॉरी. आणि मला ना तसं बोलायचं नव्हतं ताई. मला जे बोलायचं आहे ना ते मी आता एकदाच बोलून टाकते आणि तू आता आराम कर," असं ती म्हणते आणि तिथून निघून जाऊ लागते. तर तेव्हा नंदिनीला तिच्या बोलण्याचा काही अर्थच लागत नाही, पण शंका मात्र आलेली असते. तर आता काव्या तिथून नंदिनीच्या खोलीमधून बाहेर पडत असते आणि ती मनातल्या मनात रम्या जे काही बोललेले असते त्याचा विचार करत असते की मी ना ठरवलेलं आहे काव्या, आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं ज्यामुळे लोक आपल्याला सिरियसली घेतील. आणि तो विचार करतच ती पायऱ्या उतरत असते आणि त्यानंतर तिला नंदिनीचं बोलणंसुद्धा आठवतं की ती म्हणालेली असते, "हे बघ काव्या, एकदाच काय आहे ना ते बोलून टाक, एकदाच आणि शेवटचं. आणि त्यानंतर ना आधीच्या आयुष्याकडे वळूनसुद्धा बघू नकोस, नव्याने सुरुवात कर." असं ती विचार करत आता पायऱ्या उतरत असते. इतक्यात जीवावरती चाललेला असतो आणि आता तो जाता जाता तिला धडकतो आणि तिच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि त्यानंतर तो वरती चाललेलाच असतो. तर आता चक्क काव्या जीवाचा हातच पकडते आणि म्हणते की "थांबा हो नंदिनीचे जीवा." असं तिनं म्हटल्यानंतर आता जीवाला धक्काच बसतो आणि तो आजूबाजूला बघून आपला हात सोडवून घेतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की "काय झालं? सतत इतक्या घाईत ना पळण्याच्या तयारीतच असता की हो तुम्ही जीवा?" असं ती विचारते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "हे बघ काव्या, थोडं प्लीज हळू बोल, उगीचच सीन क्रिएट करू नकोस." तर तेव्हा काव्या म्हणते, "बरं ठीक आहे, हळूच बोलते, पण थेट मुद्द्याचंच बोलते. आणि काय मग बर्थडे बॉय, उद्या रात्री 12 नंतर बड्डे आहे की तुमचा?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हां, मग त्याचं काय?" तर तेव्हा काव्या म्हणते की "मग काही नाही, आत्तापर्यंत ना दरवर्षी तुझा बर्थडे साजरा करायचे, तुला केक पाठवायचे, तुला बुकेसुद्धा पाठवायचे आणि तुझ्या फेवरेट जिमी कुकीजसुद्धा बनवून आणायचे. तसंच ना मी आता यावर्षीसुद्धा." असं ती म्हणते आणि थोडं थांबून "नाही करणार," असं सांगते. तर तेव्हा जीवा खूपच घाबरू लागतो
तर तेव्हा काव्या म्हणते की आधीसारखी ही काव्य आता राहिली नाही. मग आधीसारख्या गोष्टी तरी कशासाठी करायच्या आणि काहीतरी ट्विस्ट असला पाहिजे ना रे जगण्यात, असं ती म्हणते. तर तेव्हा जीवा घाबरून तिला विचारतो की कसला ट्विस्ट? तर तेव्हा काव्या म्हणते की सांगते ना. आणि काय आहे ना की मला हे कळालेलं आहे की लोकांनी ना मी सतत अशी कटकट आरडाओरडा करणारी एक कंप्लेंट बॉक्स वाटते. पण आता ना मी असं नाही होऊ देणार, अजिबात नाही होऊ देणार. आणि हे बघ जीवा, तू मला एक गोष्ट सांग, लोकांना जर आपल्याबद्दल माहिती असतं तर मला ते काय म्हणाले असते की काय हे काव्या, का सहन करत आहेस तू हे सगळं आणि कशाला पाहिजे तुला हे पार्थसोबतचं लग्न, असंच म्हणाले असते ना. आणि बिचारा त्या पार्थला सुद्धा त्रास, जीवाची धडपड कशासाठी पाहिजे हो, बरोबर आहे ना. आणि म्हणाले असते की अगं काव्या, आत्ताच्या काळातली मुलगी आहेस ना तू, तुकडा पाड आणि पुढे जा, असंच म्हणाले असते ना. मग आता मी तेच करणार आहे, कळालं का तुला? असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो तिला म्हणू लागतो की 1 मिनिट काव्या, म्हणजे तू करणार तर काही आहेस नेमकं आणि काय चाललेलं आहे तुझ्या डोक्यात? आणि हे बघ, उगेच वेडेपणा करू नकोस. तर तेव्हा काव्या म्हणते, अरे जीवा, वेडेपणा नाही, उलट मी शहाणपणाने वागायचं ठरवलेलं आहे. आणि उद्या वाढदिवस आहे ना तुझा, आता बघ तू. आणि उद्याचा तुझा वाढदिवस ना मी काय वेगळा साजरा करते ते. आणि उद्या ना मी तुला सगळ्यांच्या समोर सगळ्यात अगोदर विश करणार आणि तुला ओवाळणार आहे. आणि उद्या मी आपल्यातलं नातं ना सगळ्यांना सांगणार आहे, असं बोलल्यानंतर तर आता जीवाला खूपच मोठा शॉक बसतो. तर तो डोळे मोठे करूनच तिच्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अजून जीवाला बोलतच असते आणि ती म्हणते की ही काव्या तुला सांगत आहे जीवा की आता तुझी वेळ संपली. आणि लक्षात ठेव जीवा, तुझा उद्याचा वाढदिवस आयुष्यातला सगळ्यात जास्त लक्षात राहणारा वाढदिवस असणार आहे. तर आता त्यानंतर ज्या दिवशी जीवाचा वाढदिवस असतो तर तेव्हा चक्क काव्या मंदिरात जाऊन आलेली असते. तर तिला मंदिरात जाऊन आलेलं बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर मानिनी तिला विचारते की अगं काव्या, तू चक्क मंदिरात जाऊन आलेली आहेस का? तर तेव्हा काव्या म्हणते की कसं असतं ना, काहीतरी महत्त्वाचं काम करायचं असेल ना तर अगोदर देवाचे आशीर्वाद घेऊन यावेत, असं म्हणतात ना, म्हणूनच मी जाऊन आलेली आहे, असं सांगते. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की अगं पण काव्या, असं कुठलं महत्त्वाचं काम आहे तुझं आज? तर तेव्हा जीवा तिकडून येतच असतो आणि आता काव्या त्याच्याकडे बघतच म्हणते की आहे एक महत्त्वाचं काम आणि ज्यावेळी ते काम होईल ना त्यावेळी तुम्हा सगळ्यांना कळेलच. पण ते काम पूर्ण होत नाही ना तोवर मी कोणालाच काहीही सांगणार नाही, असं ती कोड्यातच बोलते. पण जीवाला मात्र त्या सगळ्या गोष्टी कळत असतात. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.